शोभा 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 काय झालं शोभा शोभा काय झालं शोभा 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 काय झालं तुला शोभा शोभा काय झालं तुला बरं वाटत नाही का काय झालं मला स्वप्न पडलं पहाटे पडलेलं स्वप्न खरं होतं सांग ना शोभा असं मी लहानपणापासून ऐकत आलोय पण मला माहित नाही खरं होतं का नाही पण कसलं स्वप्न पडलं तुला म्हणजे चांगलं पडलं का वाईट पडलं चांगलं का वाईट ते नाही सांगता येणार म्हणजे मोन्या माझ्या स्वप्नात ना एक सिद्ध पुरुष येऊन सांगून गेले की तुझ्या नवऱ्याने आयुष्यात सगळी चांगली कामं केली एक पण वाईट काम नाही केलं त्याने आयुष्यात एकही चोरी केली नाही म्हणून तुमची अजून भरभराट झाली नाही काय अजून तुम्ही म्हणून गरीब आहात त्याने आज एक तरी चोरी केली ना तरी पुढचं तुमचं सगळं आयुष्य उजळून निघेल पण आजच का आज आज ते म्हणाले चौर्य योग आहे असं म्हणाले चौर्य योग मोन्या तू आज एक जरी चोरी केलीस ना तर आपली भरभराट होईल नाहीतर काय शोभा नाहीतर आपल्याला खूप मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागणार कदाचित मला मरण येईल शोभा शोभा प्लीज असं काही प्लीज बोलू नको शोभा प्लीज मोने मी नाही सिद्ध पुरुष म्हणाले मला शोभा ऐक माझं हे सगळं खोटं असतं तुला अपचन झालंय का म्हणजे सहसा अपचन झाल्यावर अशी स्वप्न पडतात अजिबात नाही पण मला पडलेलं स्वप्न खरं आहे का खोटं हे मला बघायचंय कसं बघणार मोना आज छोटीशी का होईना पण तू एक चोरी कर मी हो तू शोभा शोभा पण ही सगळी अंधश्रद्धा असते ती अशी स्वप्न खरी होत नाही शोभा पण एक चोरी करून बघायला काय हरकत आहे अगं पण चोरी करून कोणाचं तरी नुकसान का करायचं शोभा आणि मी आजवर एकही चोरी केलेली नाही अशी मला एकदम अशी चोरी करायला कसं जमेल शोभा आता तुला क्लास लावू का मोन्या अरे मोठी चोरी नाही करायची उलटी चोरी करायची हे बघ म्हणजे ना कोणाला कळणार नाही आणि कुणाचं नुकसान पण होणार नाही पण मला नाही जमणार शोभा खरंच नाही जमणार मोन्या तुला एक तरी चोरी करावीच लागेल नाही तर माझं काही खरं नाही शोभा अगं पण मोन्या तुला माझी पर्वा नाही का अगं तसं नाही मोन्या मी आता फायनल सांगते तू किरकोळ चोरी करायची मला काही ऐकायचं नाहीये नाही तर बस मी मेल्यावर रडत मोन्या त्या भाजीवाल्याकडनं जाऊन काहीतरी ढाप शोभा माझ्याच्याने नाही होणार काही ढापण अरे काय कोण बघणार नाहीये आणि काहीतरी ढाप अगं पण त्याचं कशाला नुकसान करायचं उगाच अरे एका कांद्याने काय त्याचं नुकसान होणार आहे मी मेले तर चालणार आहे तुला नाही काय मग हे बघ फक्त माझ्याकडे बघ मी सांगते तसं कर हा आई कोणाला कळणार नाही चल ऐक शोभा पण नाही चुप चल शोभा ऐक मदत काय ग बरी आहे का भाजी कशी दिली मेथी 10 रुपये जुड्या सुकले रे बरोबर नाहीये कांदे 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 चांगले आहेत कांदे नाही रे सगळ्या साली बिली गेल्यात ते सगळ्या काय बरोबर नाही घ्या हे घ्या कांदे मिरची का मिरची 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 द्या किती पाव किलो 15 रुपये 15 रुपये पाव बाप रे महाग आहे हो नाही बटाटे देऊ हा बटाटे ना हो द्या ना हे अर्धा किलो काय ग
पडली पडली हा तिकडे हा उचलून ठीक आहे हा पडला होता हा कांदा हा बघा किती देऊ अर्धा किलो दे. हे बरोबर मोजा. हा पिशवी ना. हो उचला 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 उचलून टाकाय. हे मेथी हा मेथी म्हणजे तशी सुकली आहे पण कशी एक जुडी 10 रुपये. हो किती झाले 30 रुपये 30 रुपये द्या. 30 रुपये देतो ते ठेवा ठीक आहे 30 रुपये. हा हे घ्या आता. हा नाही चांगली घ्या भाजी. बघ महाल नाही शोभा 30 रुपयाचं नुकसान केस नको होती भाजी आपल्याला कशाला घेतलीस. एवढंच काम नाही करू शकलास तू. पण शोभा ऐक शोभा गप्पा बस. एक कांदा नाही तुला चोरता आला. अगं का असं कसं चोरणार मी शोभा. अरे मी होते ना लक्ष ठेवून. हो. मग कशाला घाबरलास. घाबरायचं काय प्रश्न आहे पण असं मला चोरी करायला नाही जमणार शोभा. कशी चोरी. मग तुला काय वाटतं मला मरण यावं हा म्हणजे सुटशील ना तू. अरे हे सगळं होऊ नये म्हणूनच करते ना. आणि हे सगळं न होण्यासाठी तुला आजच्या आज चोरी केलीच पाहिजे. शोभा अशी चोरी करायला कशी जमेल मला. एक काम करू का तू डोळे मिटून घे मी आपल्याच घरातलं काहीतरी चोरतो. तू काय डोकं ठिकाणावर आहे हा. डोकं फिरलाय तुझा. याला चोरी म्हणतात. नाही मलाच काहीतरी करायला पाहिजे. हा शोभा आले आले थांब. ठीक आहे शोभा चल मालक हो काय पाणी. हो पाणी. मालक काय झालंय. अहो शोभाने मला भलत्याच संकटात टाकलंय हो. कसलं. मी काय मदत करू का. अहो तुम्ही माझी काहीच नाही मदत करू शकत. काय सांगू तुम्हाला. अहो मालक काय झालंय ते सांगा तरी. अहो काय झालं माहितीये का काल रात्री आम्ही झोपलो होतो ना तेव्हा माझ्या स्वप्नात ना एक सिद्ध पुरुष येऊन सांगून गेले मोन्या आज छोटीशी का होईना पण तू एक चोरी कर. असं झालंय का. मग करा की चोरी. चोरी अहो पण चोरी केल्याने कोणाचं तरी नुकसान होईल ना. कोणाचं बी नुकसान न करता चोरी करा. मी तुमची मदत करते. अहो पण मुळात चोरी करणं चुकीचं आहे आणि मला चोरी करायला नाही जमणार आहे. शोभाने काहीतरी वेगळंच खूळ डोक्यात घेतलाय की मी चोरी केली नाही तर तिचा मृत्यू ठरलेला आहे. आता काय करू कळत नाही. हो खरंच काय काय झालं. बाहेर जा. कुठे. अरे बाहेर कुणी नाहीये. मी आता बघून आले. हे बघ कुणाच तरी शर्ट रुमाल किंवा एखादी वस्तू काहीतरी मिळेल ना या कामाने चोरी करतो. काय 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 बोलते शोभा. ताई मालकांना चोरी करायची नसेल तर राहू द्या ना. अगं मला काय हौस आहे का त्याला चोरी करायला सांगायची. हा पण माझ्या जीवावर बेतले ना. तुला कळत नाही का. चल ना चल आपण हवं तर आहे ना ती वस्तूची चोरी करू ना ती परत देऊन टाकूया. हा मग ती चोरी कशी होणार शोभा. हा मग चोरी कशी होणार. मग नको द्यायला. पण मग त्यांचं नुकसान होईल ना. मोन्या आता तू डोकं खाऊ नकोस. त्यांची एखादी वस्तू चोरीला गेली त्यांचं काही नुकसान होणार नाही पण तुझी बायको मेली ना तर तुझं किती नुकसान होण्याचा विचार कर. सारखं सारखं नको बोलू शोभा. शोभा ऐक ऐक शोभा 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 ऐक शोभा अगं अगं ऐक शोभा 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 ऐक मग शोभा शोभा नको ऐक शोभा शोभा अंजलीच्या दोरीवर कपडे वाळत घातले त्यातलं काहीतरी चोर जा. चोरणार नाही जमणार चोरायला. तुला माझी शपथ आहे. नको
अगं बाई. दादा शर्ट खाली पडलेला का? ते बरं झालं घेऊन आलात. खाली नव्हतं पडलं, हा. पण चोरत होतो. दादा काय सकाळी सकाळी मजाक करताय? मजाक नाही, चोरत तुम्ही होतो. आणि चोरी शक्य आहे का? द्या इकडं. अगं अगं बाई काय म्हणत? अगं बाई शोभा ऐक माझं. मोन्या तू ऐक माझं. हा. मी आईला काहीतरी कारण सांगून तिला बाजारात घेऊन जाते. हा तू पटकन घरात जा आणि काहीतरी ढाप तिच्याकडनं. अगं शोभा पण थांब तरी. शोभा थांब 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 शोभा. काय चाललंय? हात अडकले. काय लोक शोभा ऐक शोभा, मला नाही जमणार. शोभा ऐक. मोन्या आज काहीही करून तुला चोरी करावीच लागेल. अरे चोर काही जन्मापासून असतो का चोर, मला सांग. नाही ना, परिस्थिती त्याला चोर बनवते. आणि आपली अशी परिस्थिती आहे ना की आज तुला चोरी करावीच लागेल. आता आईकडे काहीतरी जाऊन चोर, कळलं? आईकडे ठरलं होतं ना मध्ये, तर मला कळलं. काय झालं? बाईक नको. त्या बाईक मध्ये फडका आहे, फडका दिसला? तू जाऊन चोर जा. शोभा फडकत. आता फडका माझ्यासाठी तू फडका नाही का चोरू शकत? फडका चोरल्याने कोणाचं नुकसान होणार आहे? नाही ना, मग जा ना, माझ्यासाठी तेवढं तरी कर. कोण नाही बघते, जा लवकर. सगळे जा ना. शोभा कुठे ठेवू? अरे हे खिशात ठेव. कोणी बघितलं पण कोणी. हे खिशात. फडकं घेतलंस? हा हो, हे घे. अरे देणारच होतो तुला. म्हणजे अरे तुझंच आहे. या स्कूटर मधून घेतलं होतं बाईक पुसायला, पण ते माझ्या बाईक मध्येच राहिलं. हो का? हा. शोभा आपलंच आहे. चला आईकडे जायचंय ना. हो जा, जा. राहू दे ना माझ्याकडे. बाईक पुसून परत ठेवतो हो ना. चालेल चालेल. हा? ते ठेव तुझ्याकडे, तो परत नाही तिकडे ठेव. तिकडे होत राहू दे. चल. शोभा ऐक. शोभा नको. आई आई मी आईला बाहेर घेऊन जाते. तोपर्यंत आज आणि पटकन काहीतरी ढाप. हा चल. अगं नको. नाही गं. आई अगं आले ना आले. आई चल जरा बाहेर बाजारात जाऊन ये. चल बाजारात? हा. नाही बाई माझे पाय खूप दुखतायत. आई तुझ्याशी खासगी बोलायचे. चल. हा बरंच. काय झालं? काय झालं? अगं पाय चोराची कळाली माझ्या. मला पाऊलच पुढे टाकवत नाहीये. तुला काय बोलायचं ना तर इथेच बोल. अगं आई इतके कसं बोलणार? देवा मग एक काम कर, तू आज चला आत बोलूया आपण. माझ्याने उभं सुद्धा राहत नाहीये. ये तू आत ये, आत ये. तू थांब येतच. तू कुठे येतेस मागे? तू थांब येतच. थांब. आला मागे मागे. चल ना बाई. चोरी बिरी करणं मला जमणार नाही हो अजिबात. मालक मला माहितीये, पण शोभा त्यांची समजूत कशी काढणार? तू समजूत काढायला हवी, पण कशी समजूत काढायची तेच कळत नाही. चल आता. कुठे? ही आई काय बाहेर याचं नावच घेत नाहीये.
दुसरीकडे कुठेतरी जाऊन चोरी करूया. हं? ताई मला काय वाटतं, आपण आहोत ना म्हणून मालक चोरी करायला लाजतायत. आपण जाऊया, मालक बघतील काय करायचं ते. हा हे बघ, जे काय करायचं ना ते लवकर हा, ते माझा जीव जाईल. हा म्हणा चोरी कर. हा चोर. हा हो. चोरी कर तर काय चोर काय अहो काय करू सुचत नाही हो. म्हणजे शोभाची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची असते मला, मी तसा प्रयत्न करतोही, पण हे चोरी करणं मला पटत नाहीये. कोण म्हणाला तुला चोरी करणं पटत नाहीये? म्हणजे मोहन तू चोरी केलीयस. नाही, मी आयुष्यात कधीही चोरी केलेली नाही, खरंच नाही चोरी केलेली, शपथ. मोहन तू खरंच चोरी केली. हा शोभाचा रुमाल आहे ना? हो हो. तो तू परत केलाच नाहीये. हा हा म्हणजे ती लग्नाआधी आमच्या घरी आली होती तेव्हा हा रुमाल विसरून गेली होती. म्हणजे ती लग्नासाठी मला होकार देईल की नकार हे पण मला माहित नव्हतं, पण शोभा मला खूप आवडली होती, म्हणून मग हा रुमाल मी तिला परत न देता माझ्याकडेच ठेवला. पण ही चोरी नाहीये ना, चोरी नाहीये. मोहन, एखाद्याची वस्तू परत न देता आपल्याकडे ठेवणं ही एक चोरीच आहे. गोड चोरी आहे, प्रेमाची चोरी आहे, पण ती चोरीच आहे ना. ऐक मी काय म्हणते. बोल्या काय आणलंस चोरून? शी रुमाल, आणि चोरून चोरून आणायचा तो पण असा घाणेरडा रुमाल. शोभा तुझा रुमाल आहे हा. माझा असा घाणेरडा रुमाल? हो, तुला आठवते का तू पहिल्यांदा आमच्या घरी आली होतीस घर पाहायला, तेव्हा हा रुमाल विसरून गेली होतीस. तू अजून जपून ठेवलायस? तो रुमाल मी तुला परत दिलाच नाही, माझ्याकडेच तुला आपल्या पहिल्या भेटीची आठवण म्हणून. पुण्या, अरे तू रुमाल मला परत नाही दिलास म्हणजे तू चोरला ढापलास ना? हं. मग तो स्वप्नातला माणूस काय म्हणाला? काय की तुझ्या नवऱ्याने कधीच चोरी केली नाही, तू तर चोरी केलीस. केली? छे, म्हणजे स्वप्न खोटं होतं. हो, खोटं होतं. उगाच सकाळपासून टेन्शन घेतलं. म्हणून शोभा मी तुला सांगतो, असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नको, त्याचा तुलाच त्रास होतो. ते अरे मुन्या, भानू जा चहा कर. चहा नाही, मी नंतर येते, तुमचं चालू द्या. भानू